नमस्कार प्रेक्षकांना, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर हुकुमाची राणी या मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इकडे आबांनी कशाप्रकारे राणीला इंद्राला प्रपोज करण्यासाठी मदत केलेली आहे. हा भाग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला कळेलच नेमकं काय झालंय ते. तर आता इकडे राणी जी असते तिने आता इकडे त्या लाकडांवर कोरलेलं असतं आय लव्ह यू, आणि आता इकडे ती लाकडं तसेच ठेवते. तर आता इकडे रूममध्ये म्हणजेच आता इकडे मालतीला खूप मच्छर चावत असतात. आता तितक्यातच तिथे मालती आणि आबा इकडे इंद्राला बोलवतात आणि बोलतात की इंद्रा जा बरं, बघ बघ बरं चूल पेटली आहे का, आपल्याला धुणी करावं लागेल कारण खूप मच्छर झाली आहे. आता इकडे त्यावरती बोलतो की बरं बरं ठीक आहे, मी बघून येतोय. आता इकडे राणी तर लाईटिंग आणायला गेलेली असते, ती लाकडं तिथेच पडून असतात. इकडे इंद्राला काही चूल पेटलेली दिसत नाही. आता हे बघून तो लगेचच तिथले जे लाकडं असतात ते घेतो आणि सरळ इकडे चुलीमध्ये टाकतो, त्यावर रॉकेल टाकतो आणि ते पेटवतो. इकडे राणी लाईटिंग घेऊन येते. आता इकडे ती लाकडं शोधत असते, पण मात्र आता इकडे ते लाकडं कुठं असते तर त्या चुलीमध्ये. आता हे बघितल्याबरोबर इकडे तिला मोठा धक्का बसतो आणि आता इकडे ती बोलते, सर तुम्ही काय केलं? अहो ते लाकडं जाळायच्या आधी जरा मला विचारायचं तर होतं, आणि तुम्ही कोणाला विचारून ते लाकडं जाळली? आता इकडे त्यावर इंद्रा बोलतो, अगं पण मला एक कळत नाहीये, लाकडं तर जाळायसाठीच असतात ना, तर मग त्यात काय विचारायचं? आता इकडे तिची चिडचिड होत असते कारण तिने इतक्या मेहनतीने त्यावर तिच्या मनातलं सगळं काही कोरलेलं असतं आणि ते इकडे इंद्राने काही बघितलेलं नसतं. आता इकडे त्यावर राणी बोलते, अहो पण ती लाकडं जाळायच्या आधी जरी थोडी बघायचीच ना, म्हणजेच त्यात काय आहे काय नाही. आता इकडे इंद्राला काही कळत नसतं नेमकं इकडे राणीला काय झालंय. आता इकडे ती चिडचिड करून तिच्या जागेवर जाऊन बसते. आता इकडे इंद्राला काही समजत नाही, तो तिच्या मागे मागे जातो आणि बोलतो, अगं राणी काय झालंय? आणि ही तुझी लाईटिंग टेबलवर काय करतेस तू? अभ्यास सोडून या लाईटिंगचं काय करते? आता इकडे त्यावरती बोलते, काही नाही जा बरं, आणि तिची भाजी करायची होती मला. आता इकडे इंद्राला कळत नसते नेमकं काय झालंय आणि काय नाही. आता इकडे तो बोलतो, अगं तुला काय झालंय मला सांग तरी, तू कसला विचार करतेस का? आता इकडे त्यावरती बोलते, सर काहीच नाही बरं, जावर तुम्ही. आता इकडे त्यावर तो बोलतो, अगं पण तुला माझ्यामुळे इरिटेट होतंय, अगं काय झालंय? आता मला काही ना काही तर म्हणजे सांगावंच लागेल ना तुला, कारण तुला माझ्यामुळे इरिटेट होतंय म्हटल्यावर. आता इकडे त्यावरती बोलते, मग तुम्ही वागायलाच असेल तर मग मला इरिटेट आहे तर काय होणार? आता इकडे त्यावर तो बोलतो, अगं पण काय झालंय ते तरी सांग, तुला माझ्यामुळे होतोय ना इरिटेट, तर काय कारण आहे ते तरी सांग. आता इकडे त्यावरती बोलते, कसं सांगणार मी, मलाच समजत नाहीये. अहो एखाद्या व्यक्तीला, समोरच्या व्यक्तीला जर तुम्हाला काहीतरी मनातलं सांगायचं असेल, ती खूप प्रयत्न करते पण तुम्हाला का कळत नाहीये? आता इकडे ती विचार करत असते की सरांना का कळत नसेल माझ्या मनातलं. आता इकडे ती बोलते की म्हणजेच आता इकडे तो बोलतो, अगं हो हो कुठे गेली आणि कुठे हरवलीस, कसला विचार करतेस? आता इकडे त्यावरती बोलते, काही नाही, त्या केसचा विचार करत होते, नेमकं काय कसं सॉल्व्ह करायची म्हणून काही समजत नाहीये मला. आता इकडे त्यावर तो बोलतो, इतकंच ना, मग मला तरी सांग, मी तुझी केस सॉल्व्ह करतो. आता इकडे त्यावरती बोलते, नाही नाही, केस सांगण्यासारखी नाही आहे, तुम्हाला नाही कळणार. आता इकडे तो तिच्या मागेच लागलेला असतो, नेमकं काय कारण आहे तू इतकी चिडती आहे हे पाहून. आता इकडे त्यावर तो म्हणजे ती काहीच बोलत नाही. आता इकडे त्यावर म्हणजे लगेचच तिला गोट्याचा फोन येतो आणि बोलत असतो की राणी काय झालंय ग, प्रपोजचं काय झालंय, काय काय बोलला कळू काढलं. आता इकडे त्यावरती होती गेले चुलीमध्ये, आणि आता तू गप्प बस बरं गोट्या, आणि ती त्याच्यावर सुद्धा चिडचिड करते आणि फोन ठेवून देते. तर आता इकडे ती विचार करत असते की नेमकं काय करायचं आणि काय नाही. इकडे रात्र झालेली असते, परत इथं तिच्या मागे लागलेला असतो, अगं काय झालंय? आता इकडे ती खूप चिडते आणि बोलते, हे बघा सर आता तुम्ही गप्पच बसा. आणि आता इकडे ती एकदम आवाज चढवल्याबरोबर एकदम तो बोलतो, बरं बरं ठीक आहे शांत हो, आणि तो झोपून जातो. तर आता इकडे सकाळ झालेली असते. इकडे मालती आणि आबा इकडे बाहेर फिरायला गेलेले असतात इंद्रा अंघोळीला. इकडे राणीने मस्तपैकी एका पेजवर लिहिलेलं असतं आय लव्ह यू, आणि त्या पेजवर तिने पूर्ण गुलाबांच्या पाकळ्या टाकलेल्या असतात आणि त्याच्या बाजूने पंख ठेवलेला असतो. आता इकडे ती विचार करते की आता इकडे इंद्रा सर आंघोळ करून येणार आणि मस्त पंखा चालू झाल्याबरोबर हे त्यांना दिसणार आणि त्यांना माझ्या मनातलं कळेल. आता इकडे तिने मस्तपैकी प्लॅनिंग केलेली असते. आता तितक्यातच इंद्रा बाहेरही आलेला असतो, तो तिला शर्ट वगैरे मागतो, ती त्याला शर्ट देते, तो घालतच असतो. तितक्यातच इकडे ती पंख्याचं बटन दाबणार, तितक्यात इकडे लाईट चालले जातात. आता हे बघून इकडे तिला काही समजत नाही आणि ती सरळ डोक्याला हात मारते. आता इकडे त्यावरती बोलतो, काय कर आणि काय झालंय, हा शर्ट चांगला दिसत नाहीये का? आता इकडे त्यावरती बोलते, नाही 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 छानच दिसतोय. आता इकडे त्याला खूप गरमी होत असते. तर हे बघून इकडे तो बोलतो, बरं ठीक आहे मी बाहेर उभा राहतो, खूप गरमी होतीये. आता तितक्यातच तिथे मालती आणि आबा इकडे येत असतात. इकडे आबा बोलतात, हो आरामाने चला आरामाने चला. आता इकडे त्यावर मालती बोलते, अहो हे आरामानेच ती आहे, कुठे फास्ट आहे? आणि आता तितक्यातच तिथे लाईट्स येतात आणि ती पंखा चालू होतो आणि सगळे जे फुलाच्या पाकळ्या असतात ते तिथून म्हणजे उडून जातात आणि त्यावरचं जे पेज असतं आय लव्ह यू लिहिलेलं आहे हे इकडे मालती आणि आबाला दिसतं. इकडे राणीची चांगलीच फाटरली असते, ती डायरेक्ट डोक्याला हात मारते. आता इकडे त्यावर मालती ती पेज उचलते आणि बोलते, हे कसलं
पोरखेळ आहे आणि हे कोणी केलंय. आता इकडे त्यावर आबांना चांगलंच कळतं की हे सगळं राणीनेच केलंय इंद्राच्या म्हणजे इंद्रापर्यंत तिची मनातल्या गोष्टी पोहोचवण्यासाठी. आणि म्हणून आता इकडे ते आबा बोलतात, अहो मालती ते मी तुमच्यासाठी लिहिलंय, ते हे सगळं मीच केलंय. आता इकडे त्यावर तो इकडे मालती बोलते, पण हे सगळं तुम्ही केव्हा केलंय आणि आपण तर बाहेर गेलो होतो ना. आता इकडे त्यावर आबा बोलतात, हो ना, मग मी हे सगळं करण्यासाठीच आपण बाहेर गेलो होतो. तुमच्या चेहऱ्यावर स्माईल आली की नाही. आता इकडे त्यावर मालती बोलते, पण तुम्ही हे सगळं केव्हा केलं, तुम्ही तर माझ्यासोबत होतात ना. आता इकडे त्यावर आबा बोलतात, अहो हे ना मी राणीच्या मदतीने केलंय. आता इकडे त्यावर मालती बोलते, एक लक्षात ठेवा, आता पुढे असं जे काही पण करायचं असेल ना, या पोरीच्या मदतीने काहीही पोरखेळ खेळायचा नाही. आता इकडे त्यावर ते बोलतात, अहो ते सोडून त्या बरं, तुमच्या चेहऱ्यावर स्माईल आली की नाही. आता इकडे मालती बोलत असते, अहो पण या वयात जरा म्हणजे तिलाही जरा लाजाचं वाटत असते, समोर राणी असते कारण. आता इकडे त्यावर ते बोलतात, अहो आता प्रेम व्यक्त करायचं काही वय वगैरे असतं का. आता कसे बसे ते आता इकडे राणीला या सगळ्यातून वाचवतात. इकडे मालती गेलेली असते. आता इकडे त्यावर राणी बोलते, सॉरी आबा सॉरी. आणि आता इकडे त्यावर ते बोलतात, अगं तुम्हाला सॉरी काय बोलतेस, मला चांगलंच माहिती आहे हे सगळं तू इंद्रासाठी करतेस. आता इकडे तिला काही कळत नसतं आणि म्हणून आता इकडे आबा बोलतात की मी तुझ्यासोबत आहे, तुला जे काही पण करायचं ते व्यवस्थित कर. आता इकडे ती बोलते, पण आबा मला काही कळत नाहीये, म्हणजे नेमकं मी कसं करू, मला जे करायचं आहे ना ते होतच नाही, मी खूप प्रयत्न करते. आता इकडे त्यावर आबा बोलतात, अगं तू असं काहीतरी कर की म्हणजे तुझ्या काहीतरी विचारानुसार, तू एक हुकुमाची राणी आहे, तू तुझ्याचनुसार कर. आता इकडे ते बोलतात, म्हणजे तिकडे तिला काही कळत नसते नेमकं काय करायचं आणि काय नाही. इकडे ते बोलतात, माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे, तुला जे करायचं ते कर. तितक्यात गोट्याचा फोन येतो. आता इकडे तो परत विचारतो, अगं काय झालंय सांग तरी. आता इकडे त्यावरती बोलते, तू गप्प बस बरं गोट्या, आणि झालं ना मी तुला कॉलच करते, पण आता होईलच असं वाटते कारण आता इकडं मला चांगला आशीर्वाद मिळाला आहे. आता इकडे आबा सांगतात, एक काम कर, आपल्याला घरामागे अडगळीचं सामान ठेवून आहे, जसं इंद्राने तुझ्यासाठी अभ्यासासाठी टेबल केलाय ना तयार, तसंच तू त्याच्यासाठी ऑफिससाठी एक केबिन करून दे. आता असं म्हणल्याबरोबर इकडे ती लगेचच तिथे बाहेर जाते आणि सगळं काही सामान बघत असते. त्यातलं काही डेकोरेशनचं ती सामान आणते आणि आबांना विचारते, हे आपण केव्हा आणलं होतं आबा. आता इकडे त्यावर आबा सांगतात की हे मागच्या मकर संक्रांतीला आणलं होतं. आता इकडे आबा आतमध्ये चालली जातात, तर आता इकडे राणी जी असते छानपैकी तयारी करत असते. आता इकडे मालती कुठेतरी जात असते, तितक्या तिकडे उर्मिला तिला हाका मारते आणि बोलते, मी ना रात्री हॉलला चालली आहे म्हणजेच पार्टीसाठी, तिथे तुम्हाला सुद्धा बोलवलंय आणि त्या बायकांचं असं मत आहे की त्यांना म्हणजे इंद्रा भाऊजींचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, त्यांनी 2-3 त्यांना काही टिप्स सांगितल्या ना तर खूप छान होईल. आता असं म्हटल्याबरोबर इकडे मालती बोलते, बरं ठीक आहे मी त्याच्याशी बोलायला जाते. इकडे राणी जी असते ती आता इकडे खूप आदळआपट करत असते, इंद्राचं काही लक्ष तिच्याकडे जातच नसतं. आता हे बघून तिला फार राग येतो. आता इकडे एकदम तो बघतो आणि बोलतो, काय गं राणी काय झालंय. आता इकडे ती बोलते, काही नाही, वायवायचं टेन्शन आलंय, म्हणजे मुटकोट आहे ना. आता इकडे त्यावर तो बोलतो, मग त्यात काय झालं, मी तुझी मदत करतो की. आता असं म्हटल्याबरोबर एकदम ती खुश होते आणि परत तिच्या मदतीला लागते. आता तितक्यात मालती येते आणि त्याला विचारत असते जाण्यासाठी. इकडे आबा बोलतात की बिझनेसचं काम आहे ना, तर तो नाही बोलतोय ना, कारण त्याने सरळ नाहीच म्हटलेलं असतं, त्याला फक्त राणीचा अभ्यास महत्त्वाचा असतो. इकडे आबा बोलतात की मी तुमच्यासोबतच चला. तर आता इकडे ते तर दोघं चालले जातात, पण आता इकडे राणी जी असते तिचं काही इकडे इंद्राला कळतच नसतं, ती जाते येत असते जात असते येत असते. इकडे इंद्रा विचार करतो, ही तर आता इतक्या टेन्शनमध्ये होती आणि आता एकदम ससासारखी कशी काय तुरतुर पळायला लागली. आता इकडे तो खूप विचारण्याचा प्रयत्न करतो, पण ती काही सांगतच नसते. आता हे पाहून इकडे तो सरळ उठतो आणि तिचा हात धरतो. आता इकडे ती बोलते, अहो सर तुम्ही काय करताय. त्यावर तो बोलतो, अगं मग मला सांग ना तू काय करतेय नेमकी, मला काहीतरी कळलं पाहिजे ना, तू माझ्या लपून काही करतेस का. आता तिकडे त्यावरती बोलत असते, नाही सर मी असं काहीच करत नाही आणि तुम्ही मला सोडा बरं. आता तिकडे तो काही तिला सोडत नसतो, तो फक्त तिला धरून असतो आणि त्यांचे जे डोळे असते एकमेकांमध्ये गुंजलेले असते. आता इकडे तो काही सोडत नाही. तर हे पाहून इकडे ती बोलते, अहो सर आबा आलेत. आता असं म्हटल्याबरोबर एकदम तो सोडतो आणि त्याच्या जागेवर जाऊन बसतो. आता प्रेक्षकांना तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.